आपण आता अजून एका भगतजींना भेटत आहोत. इथे संत रामपालजी महाराज जे भगत आहेत त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सर. सच्चाई. अच्छा, तुम्ही संत रामपालजी महाराजला कसे काय जोडलात? मी पहिलं तर दुसऱ्या याचं भक्ती करत होतो, म्हणजे साधं की बाबा पाया पडायचं, बत्ती लावायची, असं सगळं करत होतो. पण एकदा मी मे महिन्यामध्ये मुलासंगती अहिल्याबाई तिकडे गेलो होतो. त्या आश्रममध्ये जाऊन आल्यानंतर तिथे पाया पडत होतो मी संत रामपाल महाराजांचं. तिथे सगळं भक्ती बघून प्रसन्न झालो. येऊन इथे पाया पडत होतो. पाया पडल्यानंतर तिथे पण पाया पडत होतो आणि एक दिवस मला जाणवलं की हे लोक पुस्तक खोलून पूर्ण ज्ञान देतात. पुस्तकात जसं लिहिलेलं आहे त्याच्या बरोबर त्या गोष्टी दाखवतात आणि नंतरच पुढे काय असेल ते सांगतात. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे ह्या गोष्टीमध्ये आपल्याला समजून जातो की आपल्याला काय समजायला पाहिजे आणि काय नाही समजायला पाहिजे. हे अगोदरचे काय दाखवतात आणि नंतरचे काय दाखवतात नीट लक्षात घेतलं पाहिजे. काही गोष्टी असतात ते याच्या अगोदर तर मी जे करत होतो त्याच्यात तर काय नाही, पण याच्यात आल्यानंतर भरपूर काही अनुभव आले मला. त्याच्यामध्ये पहिला अनुभव म्हणजे मी घाटकोपर ईस्टमध्ये काम करत होतो, तर बाईकने एवढं 4 फूट वरती उडवलं आणि मला जराही खरचटलं पण नाही आणि रक्त पण नाही बाहेर आलं. त्याच्यानंतर इतर काय गोष्टी होत्या त्याच्यात पण मला भरपूर फायदा झाले. आता तर मी ह्या 3 तारखेला नामदीक्षा घेतली. या 3/7/2026 मध्ये नामदीक्षा घेतली मी. पण त्याच्यामध्ये मला भरपूर आनंद होतो. जेव्हा येतो तेव्हा असं मन प्रसन्न होतं. काय आहे नाही ते सगळं विसरून जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाला फिट आली होती. फिट आल्यानंतर राजावाडी हॉस्पिटलवाल्यांनी सांगितले की हा माणूस वाचणार नाही आहे, तुम्ही इथून सायनला घेऊन जा. सायनवाल्यांनी सांगितलं की मी ॲडमिट करतो. ॲडमिट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आता जस्ट ॲडमिट करतो, पण याची गॅरंटी घेत नाही. याच्यानंतर त्याचे मेंदूच्या बाजूला 3 नसा होत्या ते फाटल्या होत्या. त्या फाटल्यानंतर त्याच्यात रक्त बाहेर पडले होते. सगळं ते सिटी स्कॅन आणि MR मध्ये दिसत होतं आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा वाचणार नाही आहे, याचं काय असेल ते बघा तुम्ही कसं काय करायचं आहे ते. तर पण काही 2-3 दिवसानंतर तो होशच नव्हता त्याला. 4 दिवसानंतर माझ्या भगतमतीने पाया पडले सांगितलं, तेव्हा मला वाचला आणि माझ्या पोराला नामदीक्षा घेऊन म्हणून सांगितलं माझ्या भगतमतीने. आणि त्याने त्याच मिनिटामध्ये 5 मिनिटाच्या आतमध्ये माझा पोरगा उठून बसला होता. त्याला सगळं नॉलेज आलं होतं. हाताला पेन मारलं तर पेन लागला होता. पेनाचं त्याला जाणवलं की माझ्या पायाला कोणीतरी काहीतरी पेन लावलं. पण नंतर सगळे उठून बसलं तर डॉक्टर पण बघत राहिला, अरे हा कसा पोरगा उठून बसला आणि खायला लागला. हे सगळ्या गोष्टी घडून झालेल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये. मला सगळ्यांनी नाही सांगितलं होतं की हा मुलगा जगणार नाही, पण आल्यानंतर सगळ्या गोष्टी जाणवलं की नाही, ते सगळ्या गोष्टी प्रेमाने आणि सगळ्या गोष्टी मनापासून केल्याने सगळं काय होऊन जातं. तर साहेब मी जास्त काय तर नाही बोलू शकत नाही. तुमच्या मुलाचं नाव काय आहे? गौरव राजेंद्र निर्मल. अच्छा, आणि तुमच्या पत्नीने जे दंडवत घातलं होतं ते कुणाला घातलं होतं? कोणत्या देवाला घातलेलं? संत रामपाल महाराज घेतलं होतं की मी नामदीक्षा घेते, माझ्या पोराला बरं कर बोलले होते. त्याच्यानंतर अगदी काही 5-1 मिनिटामध्ये तो उठून बसला होता. घरी बस घेतला आणि मला सांगितलं मी नामदीक्षा घेते. बरं, मला नंतर त्याने अर्धी भाकरी 1 भाकरी खाल्ली, उठून बसून खायला लागला. तोपर्यंत त्याच्या पोटात अन्न पण नव्हता. डॉक्टरने सरळ त्यांनी सांगितलं होतं की हा मुलगा काय आता वाचत नाही म्हणून. अच्छा, म्हणजे डॉक्टरच्या इलाजाच्या पुढे हे सगळं झालेलं आहे. हा, त्यांनाही नाही कळत आहे. अजूनही ते बोलतात की माझे एवढं कसं होतंय म्हणून. म्हणजे डॉक्टर इलाजाच्या पुढे तुम्ही फक्त प्रार्थना केली आणि मुलगा जिवंत होऊन बसला. मुलगा जिवंत झाला. तेच अजूनही विचार करतात आहे. सेकंड व्हिजिटला गेलो होतो की बाबा हा मुलगा एवढं कसं हे झालं म्हणून.
त्यांना अजून पण त्यांना समजत नाही की हा असा एवढा मोठा चमत्कार कसा काय झाला, हा चमत्कार बोलला झालेला असं. बाकी काहीच नाही बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात, पण आता ह्या गोष्टीमुळे तर मला तर इथून काय दुसऱ्या काय गोष्टी घडत नाही बाबा. इथं सगळं चांगले 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 होते, श्रद्धेने केलं की सगळ्या गोष्टी होतात आहे. सच्चा बघायचं. नमस्कार.